बंदूक प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे. नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीचं सर्च ऑपरेशन. नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापेमारी. बंधू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा एसआयटीकडे. उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची दिल्लीपर्यंत दखल. केंद्रीय तपास यंत्रणेकडून गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा संशय. अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल. अदिती तटकरे यांच्या विधानानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. सुनेत्रा काकींना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवलंय. मात्र बारामतीत बाहेरच्या लोकांची बॉसगिरी सुरू आहे. बारामतीत येऊन स्थानिक नेत्यांवर बोलणं योग्य नाही. प्रचार सभेवरून रोहित पवारांचा निशाणा. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची अंत्ययात्रा सुरू. भोसले मंगेशकर कुटुंबियांसह संपूर्ण देश शोकाकुल. थोड्याच वेळामध्ये आता शिवाजी पार्क मधल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. अमेरिकेकडून इराणला समुद्री वेढा. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून हॉर्मुझमध्ये नाकाबंदीचे आदेश. इराणला कर देणाऱ्या नौकांना रोखण्याचा इशारा. शांतता चर्चा फिसकटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आक्रमक. हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी इराण कटिबद्ध. हॉर्मुझवर नियंत्रण मिळवण्याचा विचार कुणी करू नये. इराणच्या संरक्षण मंत्रालयाकडून सूचक इशारा. हॉर्मुझच्या नाकाबंदीत ब्रिटनची अमेरिकेला साथ देण्यास नकार. हॉर्मुझ नाकाबंदीत सहभागी होणार नाही ब्रिटनचं अमेरिकेला उत्तर. इराणला मदत करणाऱ्या राष्ट्रांवर ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब. इराणला शस्त्र पुरवणाऱ्यांवर 50% टॅरिफ लावणार. ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा.